सायरा बानो छपरबन। हम 2 नंबर में रहते। हमें हमारे देवर है चांद मदर साहब, उन्होंने 10 लाख दे को जगह लिए से जगह ले को हमें सब साफ सफाई कर को वहाँ जाको रहे। सब कंपाउंड मार को लिए पतरे साइड मारे, पतरे के एक रूम बनाए, एक रूम बना को जाको रहे 3 महीने तक रहे। 3 महीने के बाद वो बाजू वाले हमारे को धमपट्टी दिए। आको बाहर को रात के 10 बजे औरतों को लेकर आए, बाहर से लेकर को दमदटी देखो हमारे को निकाले घर से बाहर। सर हमारा सामान गिमान सब बाहर सटे। क्या हमें बैका है, क्या करना करो, हम चुप हुए। आदमी को मेरे बच्चे को मार को लिए, हमारे देवर को मारे उसमें। अभी हमें जाको हमारे आदमी जाको पूछे तो सब उनके आदमी अंदर है रहे, बैका को बाहर आ रहे। उन्होंने क्या करते करो, हमें घर छोड़ने वाले नहीं, जगह हमें लेने वाले। हमारा बाजू का जगह है, हम ना होना कर को बोल रहे। फिर आदमी हमारे जाको अंदर घुसे तो नहीं है, हमारे को बोलते उठा को भेज रहे, मार रहे बैका को। आदमी गए बोलते अंदर कपड़े फाड़ने का वो फाड़ने का कर रहे। कैसा करना बोलो सर। फिर हमें पुलिस स्टेशन को गए, कंप्लेंट दिए। उन्होंने पुलिस स्टेशन वाले तुम्हारी जगह है, तुम्हारे कागज पत्र सब है, तुम्हें जाओ, तुम्हें रहो, तुम्हें बैठो बोल रहे। कैसा बैठना सर, हम ना बैठने दे रहे नहीं। बाहर के औरतों को मंगाए, उठो कर को डंडा लेको हमारे पीछे ठहरे, राड लेको डंडा लेको। कैसा करना बोलो सर। कलेक्टर साहब क्या तो भी हमारे को जरा इंसाफ दो, हमें 4 दिन वहाँ बैठे। नमस्ते। मुशीन मदार साहेब छपरबन, चांद मदार छपरबन हे माझा भाऊ आहे साहेब. आम्ही 2 नंबर झोपडपट्टीमध्ये इथं जागा घेतली होती. तर तिथं राजू विलास तिरंगे, विजय विलास तिरंगे हे बाहेरनं बाया वगैरे आणून आमच्यावर मारहाणचे, अजून माझी जागा बळकावण्याचा प्रयत्न केले. कलेक्टर साहेब आम्ही तुमच्याकडे निवेदन दिलेले आहे साहेब. आमच्याकडं कोणीसुद्धा आतापर्यंत चौकशीला आले नाही, काय झालं काय नाही म्हणून आमच्याकडं आले नाही. कलेक्टर साहेब आमची एवढी विनंती आहे की तुम्ही लक्ष द्यावे ह्याचे. जर आम्हाला नाही भेटलं तर साहेब आम्ही आत्मदहन करून घेणार सर. असं आत्मदहन करून घेणार हे सोलापूरमध्ये रेकॉर्ड व्हायला पाहिजे सर. आम्ही एवढं गोंडी काम करून कष्ट करून आम्ही एवढे हे केलेलं सर. आम्हाला न्याय आत्तापर्यंत कोणी विचारायला नाही. आज 4था दिवस आहे सर. तुम्हाला मी सांगतो आमच्याकडं कोणी नाही आलं. सोलापूरमध्ये रेकॉर्ड असायला पाहिजे. माझ्या घरात 25 जण आहे. 6 महिन्याचे 3 महिन्याच्या लेकरापासून एवढे जण आहे ती सर. हिने रेल्वेपट्टीवर जाऊन झोपून घेणार. तुम्हाला सर एवढं निवेदन देतो सर. आमच्याकडं लक्ष द्या. आम्हाला काय झालं काय नाही हे बघा सर, नाहीतर आम्ही सगळेजण मिळून आत्मदहन करून घेणार सर. फारुख चांद छपरबन, मी राहणार संजय गांधी नगर, विजापूर नाका, सोलापूर. काही लोक राजू विलास फिरंगे, विजय विलास फिरंगे आम्हाला आमच्या जागेमध्ये आम्हाला बेघर करून आमच्या जागेवर गुंडागिरी करून आम्हाला बेघर केले, बाहेर काढले, आम्हाला मारले. साहेब त्यांचे कागदपत्र चेक करा आणि आमचे कागदपत्र चेक करा और त्यांच्यावर कारवाई करा. आमच्यावर पण कारवाई करा. आमचं नसलं की आमच्यावर पण कारवाई करा साहेब. बाहेरचे माणसं आणलेत, बायका आणलेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे साहेब. आमच्यावर खोटा गुन्हा केलेत त्याच्या पण कारवाई व्हायला पाहिजे साहेब. महिला आणून साहेब आम्ही तिथं गेलो की कपडे पाडणार तुझ्या विभाग काय पण आम्हाला खोटं गुन्ह्यामध्ये अडकण्याचा प्रयत्न करत आहे त्या साहेब. आम्हाला ही देणे, त्यांच्यावर कारवाई करा साहेब. एक निवेदन आहे की जिल्हाधिकारी साहेबांना हे सगळ्यांची जांच करा. आज 4था दिवस आहे आमचा, अजून पण कोण आम्हाला भेटायला आले नाही, कोण काय सांगितलं नाही. एक निवेदन आहे की साहेब आमच्याकडे लक्ष द्या. त्यांचे आमच्याकडे कागदपत्र सर्व आहे साहेब. त्यांच्याकडे आहे का नाही बघा, त्यांची चौकशी न्याय पाहिजे साहेब. त्यांच्यावर कारवाई करा. मी कॉलेज स्टुडंट आहे साहेब. माझा भविष्याचा प्रश्न आहे. एक स्वप्न बघून आमच्या आईवडिलांनी मला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दाखल केलेत, मला शिकवलेत. त्यासाठी माझ्यावर केस बसले साहेब, आमच्या परिवारावर केस बसले साहेब. त्याच्यासाठी आम्हाला न्याय द्या साहेब. हे खोटं आहे साहेब. त्यांना काय सांगितलेलं नाही. तिने उगाचच आमच्यावर केस घातले साहेब. त्याच्यावर जांच करा. जे बाहेरचे बायका आणलेत त्यांच्यावर जांच करा, कागदपत्र बघा. धन्यवाद साहेब.